हार्दिक अभिनंदन। आणि आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 35वे चालू आहे। तर अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेलं 35 वर्षाचा झाला आहे आणि प्रारंभ मिती चैत्र शुद्ध 2 शुक्रवार दिनांक 20/3/2026 ते 9 शुक्रवार दिनांक 27/3/2026 आपला हरिनाम सप्ताहाचा कालावधी आहे। तर आज अखंड हरिनाम सप्ताहाचा आज 5वा दिवस आहे आणि खूप छान अशा पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताह आपला असतो। संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन सोहळा 11 वर्ष झाला आहे आणि अखंड विना नामस्मरण चालू राहतं। सव्वा मंडपामध्ये पारायण सोहळा असतो आणि खूप असं छान आपल्याकडं शुक्रवारी हरिभक्त पारायण केशव महाराज पवार, त्यानंतर दुसऱ्या दिवसाची कीर्तनकार सेवा हरिभक्त श्रीराम महाराज फुले झगडवती, रविवार दिनांक 22 तारखेला हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज टावरे यांचं सुसव्य असं कीर्तन आळंदीकर देवाचे आळंदी महाराजांचं कीर्तन खूप छान असं झालं। आणि 23 तारीख सोमवार तुषार महाराज काबळे, मंगळवार हरिभक्त पारायण संतोष महाराज खेडकर आणि बुधवार गोपीनाथ महाराज जालंगे, शुक्रवार हरिभक्त पारायण रमेश महाराज तांबडे आणि हरिभक्त गणेश महाराज गलंडे आळंदी देवाची गायनाचार्य आणि शुक्रवारी हनुमंत महाराज गलथंडे लातूर यांचं सुसव्य असं कीर्तन आहे। आज मंगळवार आहे। आज मंगळवारची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण संतोष महाराज खेडकर खंडाळा यांची आहे आणि संत कान्होराज महिला बंदी मंडळ मांदळवाडी यांचं संगीत भजनचा कार्यक्रम आज संध्याकाळी होणार आहे। तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला वर्ग, पुरुष वर्ग असा मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहतो। सर्वांचंच मी माझ्या चॅनलमध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्ही ग्रामस्थ मंडळी आहोत। सर्वांनी ह्या कार्यामध्ये सर्वांचा हातभार आहे। म्हणजे सर्वच मान्यवर आहे, त्या समवेत आम्ही सुद्धा आहे। जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी। माझ्यासोबत वहिनी सुद्धा आहे, दर्शन घ्या। वहिनी सुद्धा आहे आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेत आहे। वहिनी सुद्धा माझ्या समोर आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून टच करा, स्क्रीनला लाईक करते। धन्यवाद। रामकृष्ण हरी। सर्व भाविक भक्ताचं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।